हॅलो, आपण आज करणार आहोत धाबा स्टाईल चिकन। ह्यासाठी मी इथे घेतलेलं आहे अर्धा किलो चिकन। त्यात घातले मी मीठ, आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट, त्यात अर्धा लिंबू पिळून घेतलं आहे आपण। त्यानंतर हळद, एक मिरची मी तोडून घेतलेली आहे, तमालपत्र, आणि छानसं मिक्स करून घेऊया। आता घेऊयात काही खडे मसाले, जायपत्री थोडासा, एक तुकडा, 4 लवंग, 4 मिरी, 4 इलायची, एक स्टार फूल, शहाजिरा एक अर्धा चमचा, दालचिनी आणि एक तेजपत्ता। आपण छानसं याला असं दरदरीत कुटून घेऊया आणि ह्या मॅरिनेशनमध्ये मिक्स करूया आणि मस्त बाजूला ठेवूया। आता घेऊया एक छोटासा तुकडा खोबरं, याला छानसं भाजून घेऊ। मी मोस्टली बिना तेलाचंच भाजून घेणं प्रेफर करते, त्यामुळं ते छान कुटलं जातं मिक्सर वाट्या। नंतर घेऊया एक मध्यम आकाराचा कांदा, तोही छान भाजून घेऊया। त्यानंतर आता खोबऱ्यामध्येच आपण हा परतलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना असं मस्त बारीक करून घेऊयात। आता छान गरम तेलामध्ये आपण हे वाटण बाजूला ठेवून घेऊ आणि पूर्ण चिकनचे तुकडे घालूयात। त्याचं खालचं पाणीही टाकून घेणार आहोत आपण आणि छानसं परतून घेणार आहोत। त्याला एक 5 ते 6 मिनिट लागतील। आपण थोडंही पाणी वापरणार नाहीत। बघू शकता तुम्ही त्याचं स्वतःचंच पाणी किती सुटलं आहे। हे मी माझ्या मुलासाठी बाजूला काढून ठेवलं, त्याला हे फार आवडतं। आता गरम तेलामध्ये आपण बाजरीचं पीठ घालणार आहोत आणि हे आधीच घालायचं आहे, त्यानंतर घालणार आहोत वाटण आणि हे छानसं मिक्स करून घ्यायचं आहे। बाजरीचं पीठ कधीही तेलात सुरुवातीलाच वापरायचं, कारण हे नंतर वापरलं तर चिकट होतं। आता आपण घालून घेतो आहे मिरची, लाल मिरची, गरम मसाला हा रेडीमेडवाला थोडासा बाय चॉईस, आपण 1 चमचा चिकन मसाला घालून घेतो आहे। छानसं परतवून घेऊ त्याला तेल सुटेपर्यंत आणि मग थोडंसं आपल्या मिक्सरच्या पॉटमधलं पाणी आपण घेऊयात। छान त्याला कट आला की आपण आपलं चिकन अळणी घालून घेतो ह्याच्यामध्ये, मस्त परतवून घेऊया। आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ आपल्याला हवं तेवढं। चिकन रस्सा कधीही थोडासा पातळ छान लागतो, किंवा त्यानंतर आपण पोळी किंवा भाकरी चुरून खातो, त्याची मजाच काही वेगळी असते। मस्त कोथिंबीर हवं असलं कमी जास्त आपण एकदा चेक करून त्यात मीठ टाकून घ्यायचे ह्यावेळी आणि छानसं उकळी येऊ द्यायचं। ह्यानंतरचं जे एकदा प्रोसेस आहे ही छान फक्त 5 ते 7 मिनिट उकळू देणं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। ते दोन्हीही अळणी आणि मसाल्यांची टेस्ट एकमेकात गेली की लाजवाब भाजी झालीच समजायची। आता तुम्ही पाहू शकता माझं चिकनही किती छान मेल्ट झालेलं आहे, मस्त शिजलेलं आहे, लुसलुशीत। मला असंच आवडतं आहे, थोडीशी पातळ, खूप घट्ट नसलेले रस्सा। आता आपण त्या रस्साची मस्त मजा घेऊया। माझी भाकरी आणि भात रेडीच आहे। तर हे माझ्या मुलाचं सगळ्यात फेवरेट जेवण चिकन रस्सा, हा ते खूप 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 एन्जॉय करतो, खूप आवडीने खातो। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।